बेसिकली त्यांना कम्प्लीट इंडिया डिजिटल करायचं आहे. अजून कुणाला काय माहिती आहे? कुणाला काय माहिती आहे अजून? अरे सगळ्यांनी डीपी चेंज केली होती. माझे मित्र बसले गेले पण डीपी चेंज केली होती. काहीतरी माहिती असेल सपोर्ट करता येतं. नाही माहिती? ओके, तर मी तुम्हाला सांगतो. आता मी काही एक्सपेक्टेड आन्सर काढले होते पण त्यातलं कोणी काय मला आन्सर दिलेलं नाही, फक्त महेश सरांनी दिलंय. ट्रान्सपरन्सी मेंटेन करणे. गव्हर्नमेंटमध्ये भरपूर लेवलचे दुकान चालतात, अंडर टेबल काम चालतं, तर ते काम होऊ नये यासाठी डिजिटल इंडियाचा कॉन्सेप्ट सिस्टीम वाईज तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न चालू आहे. गव्हर्नमेंटचं काम स्पीडअप करणे. साला गव्हर्नमेंटच्या कामाला भरपूर वेळ लागतो प्रत्येक वेळेला, तर ते काम पटापट कसं होईल आणि मला रिझल्ट पटापट कसे मिळतील, तर हे मिळण्यासाठी डिजिटल इंडियाचा कॉन्सेप्ट अस्तित्वात येतोय. गव्हर्नमेंटची प्रोसेस ऑनलाईन आणायची. टेंडर तर आमचे भरपूर मॅनेज होतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तर ते टेंडर मॅनेज होऊ नये आणि गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये ट्रान्सपरन्सी जास्तीत जास्त राहावी म्हणून डिजिटल इंडियाचा कॉन्सेप्ट अस्तित्वामध्ये येतोय. वायफाय, जसं मगाशी महेश सरांनी सांगितलं की चला इंडियातल्या लोकांना मॅक्सिमम फ्री वायफाय अवेलेबल करून द्यायचं. म्हणजे गावामध्ये, शहरामध्ये, रस्ते, मॉल्स, हॉस्पिटल्स लोकांना फ्रीली वायफाय अवेलेबल करून द्यायचं. कॉलेजच्या मुलांसाठी पण मिळतो. डेटा पॅक मारण्याची गरज नाही. आता फुकटचं व्हॉट्सअप आणि फेसबुक तुम्ही यूज करू शकता. तर असा हा कॉन्सेप्ट आहे, राईट? तर बेसिकली डिजिटल इंडिया काय बघूया. तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपला हा टॉपिक नाही पण मी तुम्हाला सांगतो, कारण आता याच्यात पुढे काय होणार आहे तुम्हाला समजेल. डिजिटल इंडिया म्हणजे ई गव्हर्नन्स, म्हणजे इझी आणि इफेक्टिव्ह गव्हर्नन्स. एका सिंपल वाक्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर भारतातल्या नागरिकाला, सामान्य नागरिकाला सरकार हातावर चालवता यावं या कॉन्सेप्टवर डिजिटल इंडिया काम करते. म्हणजे बॉस तुमच्याचा प्रत्येक जण गव्हर्नमेंट हातावर चालवू शकतो असा हा कॉन्सेप्ट आहे. आता यातलं एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला मी डिजिटल लॉकरचं देतो. ओके, डिजिटल लॉकर म्हणजे काय? गव्हर्नमेंट पासपोर्ट सगळ्यांनी काढले तुमच्यापैकी, फुल मारामारी करून पासपोर्ट काढले सगळ्यांनी. हे डॉक्युमेंट नाही, ते डॉक्युमेंट नाही, या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, डोकेदुखी असते सगळी, राईट? त्या गव्हर्नमेंटची कुठली प्रोसेस करा, डोकेदुखी असतेच डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये. डिजिटल लॉकर कॉन्सेप्ट असा आहे की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स ऑलरेडी व्हेरीफाय करून डिजिटल लॉकरमध्ये टाकलेले असणार आणि तो डिजिटल लॉकर तुमच्या आधार कार्डने लिंक केलेला असणार की जेणेकरून तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कॅरी करायची गरज नाही. डायरेक्ट आधार कार्ड नंबर द्यायचा, ते लोक डायरेक्ट व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय झालं तुमचं काम झालं. म्हणजे एवढं इझी होणार तुमचं काम. त्यानंतर आता एक दुसरं एक्झाम्पल सिंपल तुम्हाला द्यायचं झालं तर म्हाताऱ्या माणसांना पेन्शनसाठी बँकेच्या टिपा माराव्या लागतात. पिक्चरमध्ये बघतो की सारखे सारखे लोक पेन्शनसाठी बँकेमध्ये बोलवतात. तर त्या माणसांचं काम पण मोबाईल थ्रू किंवा इंटरनेट थ्रू डायरेक्ट ऑनलाईन व्हावं, इझिली त्यांना अवेलेबल व्हावं, हा कॉन्सेप्ट पण डिजिटल इंडियाच्या अंतर्गतच येतोय. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कुठल्या माणसाच्या अगेन्स्ट कंप्लेंट टाकायची असेल तर ती पण तुम्ही मोबाईल थ्रू टाकू शकता. आणि आता असं सांगितलेलं आहे की आता इंडियामध्ये 94 करोड लोकांकडे मोबाईल्स आहेत हातामध्ये प्रत्येकाच्या. आपलं 125 करोडचं पॉप्युलेशन आहे. 2017 पर्यंत सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल्स असतील आणि दॅट टू अँड्रॉइड मोबाईल्स असतील. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल्स. ओके, मग आता कुठल्याही गावामध्ये एखाद्या बाईकडे अँड्रॉइड मोबाईल असेल आणि तिला गव्हर्नमेंटचं काम करायचं असेल तर मग इंटरनेट लागणार. ऑनलाईन कामात अशीच नाही होणार. मग गावागावामध्ये इंटरनेट प्रोव्हाइड करणं हे पण डिजिटल इंडियाच्या अंडरच कॉन्सेप्ट अस्तित्वामध्ये येतो, राईट? काय समजते तुम्हाला याच्यातून? म्हणजे बेसिकली आता मी तुम्हाला हे सगळं सांगतोय डिजिटल इंडिया वगैरे, तुम्हाला याच्यातून काय समजतं? कनेक्टिव्हिटी वाढते, अजून सॉरी लाईफ इझी होणार, अजून फास्ट लाईफ. ओके, पेपरलेस. मी या सगळ्याचा खूप वेगळा विचार केला. तुम्ही वेगळा करताय, तुम्ही चांगला करताय, मी थोडा वाईट विचार केला. करप्शन आपण कमी करतोय. वी हॅव टू गो डिजिटल नाव. एक सिंपल सांगू, सिंपल. आपल्या भारतातली सगळ्यात स्लो प्रोसेस जी आहे ना कामाची, ती गव्हर्नमेंटची. आणि सगळा गव्हर्नमेंट सिस्टम डिजिटलाइज करताय कारण त्यांना कळालंय
की जग झपाट्याने बदलत आहे, अनिश्चित असे बरेचसे बदल मार्केटमध्ये घडत आहे. आणि जर मला जगाच्या रेसमध्ये टिकून राहायचं असेल आणि मला माझी खुर्ची लॉंग टर्मला टिकून ठेवायची असेल तर बॉस मला सिस्टीम स्ट्रॉंग करावी लागेल. जर गव्हर्नमेंट असा विचार करते आणि दे आर रेडी टू अपग्रेड, दॅट मीन्स खूप वेगळ्या प्रकारचे वारे पुढच्या काही वर्षामध्ये इकडे वाहणार आहे. आणि त्या वाऱ्यामध्ये ॲज अन एंटरप्रेन्योर जर आपण टिकाव धरून नाही राहू शकलो तर आहे. आता इथे 1990s मध्ये ज्यांनी बँकिंग केलेलं आहे अशा व्यक्तीला मला पकडायचं. कोण सांगू शकेल मला 1990 मध्ये बँकेतून पैसे विड्रॉ करण्याची प्रोसिजर काय होती? माईक द्या ना प्लीज, माईक. सगळ्यांना समजेल काय सर. कोण सांगू शकेल 1990s मध्ये बँकेतून पैसे काढण्याची प्रोसिजर काय होती? येस, सगळे बरोबर बोलतात, फक्त एखादं कोणतं एकाने सांगा मग सगळ्यांना समजेल. येस सर. सर असं नव्हतं त्यावेळेला, 1990s मध्ये बोलतोय नाही, असं नव्हतं. स्लीप होती सर, लोकांचं नंतर आलं बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो स्टोरी. ओके सर, काय होतं, मी असा बँकेमध्ये जायचो बँक चालू असतानाच. ओके, आणि काउंटरला विचारायचो की सर इथं विड्रॉल स्लिप कुठे मिळेल. तो एन्क्वायरी काउंटर नसायचा आणि तो पण सगळा कामामध्ये बिझी, कामात गळलेला, कारण की मॅन्युअल काम ना बॉस, तो बिझी तर असणारच. तर तो नाकावर आलेल्या चष्म्यातून तुमच्याकडे असा बघायचा की साला माझ्याकडूनच पैसे मागतो. पण तरी थोडासा चेहरा पाडला, थोडी रिक्वेस्ट केली तर कसा बसा तुम्हाला काउंटरचा ऍड्रेस मिळायचा, तिथे विड्रॉल स्लिप असायची. मग तुम्ही विड्रॉल स्लिप घेणार, त्यात पण तुमच्याकडे पेन असेल तर ठीक आहे, नाही तसं ते पण मागायला लागायचं 10 रुपयांकडे. मग तुम्ही ते पेनाने स्लिप भरणार, अशी लांब लचक लाईन लावणार आणि ती लांब लचक लाईन संपते ना संपते, त्या कुबेराचं दर्शन घ्यायची वेळ येते ना येते, तोच त्या कुबेराचा लंच टाइम झालेला असायचा. मग त्याच्या जेवणापुढे तुमची अर्जन्सी काहीच नाही, अशा आविर्भावामध्ये तो उठून निघून जायचा. मग सगळा 1 तास वेट केल्यावर, त्याचं जेवण झाल्यावर, त्याच्या गप्पा टप्पा संपल्यावर तो अगरबत्तीने दात पुरत तुमच्याकडे यायचा आणि तुमच्या हातातली स्लिप घ्यायचा. मग तुमची स्लिप आणि अगोदरची सिग्नेचर मॅच केल्यावर तो तुमच्याकडे असा बघायचा, कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. सगळा म्हणजे सिग्नेचर मॅच होत नव्हती. असे 2-4 अटेम्प्ट केल्यानंतर तुमची सिग्नेचर मॅच व्हायची आणि इतक्या वेळ गॅसवर असलेली तुमची अमाऊंट तुमच्या हातामध्ये यायची. म्हणजे सर तुमचाच पैसा जो बँकेत आहे तो तुमच्या हातामध्ये एवढा कष्टाने आल्यानंतर तुम्ही एव्हरेस्ट सर केलं तरी बाहेर पडायचा. हे सगळं पण कधी बँक चालू असताना. याच्यावर एक जबरदस्त जोक मागे व्हॉट्सअपवर आला होता. एक माणूस बँकेमध्ये चेक डिपॉझिट करायला जातो आणि तो त्या काउंटरला विचारतो की सर माझ्या अकाउंटला पैसे किती वेळात येतील. तर समोरचा माणूस म्हणतो 3 दिवसामध्ये. 3 दिवस? चला, हा ज्या बँकेचा चेक आहे ती बँक पॉझिटिव्हच आहे रस्त्याच्या, 3 दिवस कशाला लागतील. समोरचा साला गव्हर्नमेंटचा माणूस, तो पण हजर जबाबी, तो वैतागला, बोलतो सर जर तुम्ही उद्या स्मशाना बाहेर नेला तर तुम्हाला घरी घेऊन जातील की डायरेक्ट स्मशानामध्ये शेकोटी. तर जोक संभाट. तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला असेच पैसे विड्रॉ करण्यासाठी आता बँकेमध्ये लाईन लावायची आहे. लावाल? किती लोक लावतील? सगळ्यांच्या हातामध्ये आता काय एटीएम. चला किधर भी जाओ मेरे को तो एटीएम तो मिलता ही है. एटीएम का मशीन कहीं ना कहीं तो है. प्रत्येक बँकेचे एटीएम कुठे ना कुठेतरी चालतंय. बँकेने तेवढ्या गोष्ट माझ्यासाठी इझी करून ठेवलेली आहे आणि मी कधीही सांभाळू शकतो. बरोबर? ऑनलाईन बँकिंग दिलेली आहे, मोबाईल बँकिंग दिलेली आहे, राईट. त्यानंतर डेबिट क्रेडिट परचेस दिले, त्यामुळे मला पैसे कॅरी करायची गरज नाही. एवढं बँकेने माझ्यासाठी काम इझी करून ठेवलेलं आहे. पण जर मी तुम्हाला आता सांगितलं की त्या वेळेच्या प्रोसेसने चालणारी बँक आहे जिथे तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे, अकाउंट ओपन करणार तुम्ही लोक? आई 0 बॅलन्स अकाउंट नाही सर. प्रत्येक लोकेशनला आहे, प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर आहे नाही सर. स्टाफ खूप डेडिकेटेड आहे इकडचा नाही
सर अहो 2 लाईन असतात तर विड्रॉवलच्या, तुम्हाला म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, वेळ लागेल पण कमी लागेल कंपॅरेटिव्हली. काढणार सर? मी कुणाच्या कितीही मागे लागलो तरी त्या बँकेमध्ये कुणी अकाउंट काढणार नाही, कारण ती बँक जगाबरोबर पुढे गेली नाही. हा, आता मी तुम्हाला असं सांगितलं की रिसेप्शन काउंटरला एक सुंदर मुलगी बसते, तर त्यातले काही लोक अकाउंट काढतील. चला मग आपलं जास्त वेळ तर बँकेमध्येच आहे, ऑफिसमध्ये कोण जाणारच नाही. पण ते पण काही लोक, सगळेच तर काढणार नाही, बरोबर? दुसरं घ्या, बसचं रिझर्वेशन आपण कसं करायचं? आपण ट्रॅव्हल्स वगैरे ते गावाला जाणार त्या रिझर्वेशन कसं करायचं? रात्रभर लाईन लावायची, सकाळी काउंटर उघडला की मला तिकीट मिळायची, मग पप्पा घरी यायचे तिकीट घेऊन, आम्ही खुश व्हायचो की यार तिकीट मिळालं, गावचं रिझर्वेशन मिळालं. आता तर मी सगळं ऑनलाईनच करतो. मग ते कुठलीही बस असेल माझी, मी रेड बसने तर इंडियामधल्या कुठल्याही बसेस बुक करू शकतो. मुली रिझर्वेशन हा तर सर्व सॉलिड आयटम होता त्यावेळेला, म्हणजे थिएटरमध्ये पोहोचेपर्यंत मला गॅरंटी नसतं की मला तिकीट मिळेल की नाही, बरोबर ना? तिकडे गेल्यावर हाऊसफुलचा बोर्ड मला लागायचा बऱ्याच वेळेला. ते ब्लॅकने तिकीट विकण्याचा कन्सेप्ट तो गेलाच होता, तो माझ्या गळ्याला रुमाल बांधून माणूस असं ना, तर गेलंच होतं. पोलिसांचं ते काम हलकं झालं, बाकीची बरीच वाढली, पण हे काम हलकं झालं. राईट? मोबाईल फोन्स, 10 वर्षापूर्वीचा मोबाईल फोन तुम्ही लोक यूज करता का? कोण यूज करतं इकडे? 10 वर्षापासून एकच मोबाईल फोन आहे माझ्याकडे, बायको आणि मोबाईल फोन सेमच आहे पहिल्यापासून. किती लोक यूज करतात? कोणीच नाही. त्यावेळेला सगळं ते हातोड्यासारखे मोबाईल यायचे, समोरच्या डोक्यात मारलं की तो ना. आता कसे त्यावेळेचे ते मोबाईल फोन होते ना, ते संधी दिवस राहिले होते 2.5 किलोचे. आता ऐश्वर्यासारखे येतात नाजूक नाजूक. राईट? म्हणजे गोष्टी अल्टिमेटली बदलल्या. इथे ऑनलाईन शॉपिंग कोण कोण करतं? ऑनलाईन शॉपिंग एवढे लोक करतात. मग तुम्हाला टेक्नॉलॉजी बरेच धडे दिले पाहिजे. ऑनलाईन शॉपिंग अल्टिमेट शॉपिंग एक्सपिरियन्स, कमीत कमी कॉस्ट मध्ये चांगले प्रोडक्ट्स. राईट? बॉस मला फिजिकल स्टोर नाहीये, मला सेल्स गाईड्स उभे करायचे नाहीये, सेल्सची तुला मला उभी करायची नाही, इलेक्ट्रिसिटीचं बिल नाहीये, मला स्टॉक मेंटेन करायचं नाहीये. सगळं जर नसेल तर माझं प्रोडक्ट मी स्वस्तामध्ये तर देऊ शकतो. बट इट इज अफेक्टिंग मॉल्स. नवी मुंबईला सगळ्यात पहिला मॉल सेंटर 1 बंद, भांडूपचा ड्रीम्स मॉल, सांताक्रूजचा मिलन मॉल बंद, भांडूपचा मॅग्नेट मॉल, कांदिवलीचा रघुलीला मॉल बंद होण्याच्या मार्गावर. राईट? आता लोक मॉलमध्ये जातात कशासाठी? तर बाबा बाहेर खूप गरम होत आहे, आतमध्ये जाऊन फुकटची एसीची हवा खाऊया, इथून कोण बाहेर काढत नाही. त्यात पण जास्तीत जास्त 3rd फ्लोअरला जाऊन एखादं कोल्ड्रिंक विकत घेतील. कसं परवडणार शॉप ओनरला? राईट? मॉल्स बंद. आता जर तुम्ही भाजी, तुमच्या घरातली भाजी प्लस तुमची मच्छी ही पण तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, अशी सिच्युएशन आहे. पुढे तर असं होणार की लोक एकमेकांना भेटणारच नाही, सगळं व्हर्च्युअल. हे तुम्हाला पुढे दाखवतो माहिती असं असणार. अल्टिमेटली वी आर रनिंग इन वका टाइम. वका म्हणजे सारा बाहेर मार्केटमध्ये अशा गोष्टी बदलत आहेत ना की चायला मला काही कळत नाही. कालपर्यंत जे होतं ते आज नाही, किंवा काल जे नव्हतं ते आज आलं नाही, अचानक उद्या निघून गेली. अशा गोष्टी मार्केटमध्ये घडतात. एक कंपनी खूप चांगली चालू होती, अचानक बंद पडली. घडते मार्केटमध्ये असं, सगळ्यांच्या समोर होतंय असं. राईट? वका मीन्स व्होलॅटिलिटी, अनसर्टेनिटी, कॉम्प्लेक्सिटी आणि ॲम्बिग्युइटी. रिलायन्स आयपीओचा, पॉवर आयपीओचा लॉन्च झालेला, बरोबर? इथे शेअर मार्केटमध्ये सगळे बाप लोक बसलेले. अरुण सर आहे, अरुण सिंग सर, फायनान्स ऍडवायझर आहेत, टॉप 2 लेवलचे, इंडियाचे टॉप 2 लेवलचे फायनान्स ऍडवायझर. ओके? आपले मनोज माळवे सर आहेत i4 इन्व्हेस्टमेंटचे, त्यांना हे सगळं माहिती असतं. तुम्हाला पण सांगतो, रिलायन्स आयपीओ जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च झालेला तेव्हा फुल हवा झालेली की बॉस मजबूत चालणार. ह्याच्यासारखा आयपीओ मार्केटमध्ये अजूनपर्यंत आलेला नाहीये, जबरदस्त चालणार आहे. पब्लिक मग काय असं जबरदस्त चालणार, स्टिक मिळाली की पब्लिक तुटून पडते, कारण सगळेच बोलतात ना चालणार चालणार चालणार. लोकांनी हाफ डे सुट्ट्या बिट्ट्या घेऊन रिलायन्सचा आयपीओ विकत घेतला. सध्या पोझिशन काय माहितीये?
टॉप नॉन परफॉर्मर IPOs मध्ये रिलायन्स पॉवर IPOचं नाव टॉप लिस्टला आहे. चला, ज्यांनी पैसे भरले त्यांचे 50% अमाऊंट बाकी आहेत, ती पण राहते की नाही माहित नाही. अशी सिच्युएशन आहे. म्हणजे लोकांनी प्रेडिक्ट करून सुद्धा, एवढी लोक बोलून सुद्धा IPO चालला नाही. टेलिफोन तो खटकवाला जगातलं बेस्ट इन्व्हेन्शन होतं, जगातलं बेस्ट इन्व्हेन्शन. किती लोकांकडे आहे हा फोन होता? किती लोक यूज करतात? विलास यूज करतात नाही. आता तुम्ही अँटिक पीस म्हणून ठेवू शकता, बरोबर बोलताय, अँटिक पीस म्हणून ठेवा, पण तो यूज करणार नाही. पेजर बेस्ट इन्व्हेन्शन. पेजरचं कसं होतं माहितीये? बऱ्याच लोकांना पेजर हा कॉन्सेप्ट माहिती नसेल, कारण सगळे यंग आहेत तिकडे. आता सपोज अजयकडे पेजर आहे, अजय माझा मित्र आहे, त्यामुळे त्याला मी काही बोलू शकतो. अजयकडे पेजर आहे, तर अजयला असं एकदम सुपर कॉम्प्युटर घेऊन फिरल्यासारखं वाटायचं त्यावेळेला. आता मला अजयला मिस कॉल द्यायचा, तर मी काय करायचो? पहिला MTNLच्या कॉल सेंटरला फोन करायचो. प्रोसेस कशी होती बघा, MTNLच्या कॉल सेंटरला फोन करायचो, मग त्या बाईला सांगायचो की माझा हा नंबर आहे, अजयला सांगा मला या नंबरवर फोन करायला. मग ती बाई मेसेज वगैरे फॉर्मॅट करायची तुमच्यासाठी आणि अजयला मेसेज पाठवायची. मग सला अजयची पण इच्छा असायची की 4 चौकामध्ये असल्यानंतर माझ्या पेजरने बिप केलं पाहिजे, आणि तसं बिप केलं की अजयच्या मनामध्ये रड फुटायला लागायची. चला मेसेज आला, मेसेज आला. अजय स्टाईल मध्ये असं पेजर काढायचा, हातामध्ये सुपर कॉम्प्युटर असल्यासारखा मेसेज बघायचा आणि सगळ्यांना एक्सक्यूज मी असं बोलून बाहेर जायचा, कॉइन बॉक्स शोधायचा आणि मला फोन करायचा. अशी सिच्युएशन होती. आता किती लोकांकडे पेजर आहे? तुमच्याकडे किती लोक पेजर यूज करतात? नो वन. ऑर्कुट सोशल नेटवर्किंग साईटचा कॉन्सेप्ट जेव्हा मार्केटमध्ये जबरदस्त बूम करायला सुरुवात करत होता, ऑर्कुटवर अकाउंट असलं तर कंपल्सरी होतं. बॉस फोटो शेअर करायचे, व्हिडिओ शेअर करायचे, स्क्रॅप टाकायचे. स्क्रॅप, आता स्क्रॅप वर्ड आता आउटडेटेड झालेला आहे, आता पोस्ट बोलतो आपण फेसबुकवर, बरोबर आहे? तर हे सगळं ऑर्कुटवर व्हायचं. फेसबुक जेव्हा ऑर्कुटला टप द्यायला लागलेलं, त्याच्या काही वर्ष अगोदर गुगलने ऑर्कुटला टेक ओव्हर केलं, पण या रेसमध्ये ऑर्कुटला गुगल वाचवू शकलं नाही. ऑर्कुट बंद. आता मागच्या वर्षी बंद झालं होतं, पूर्ण बंद होतं ऑफिशियल. अल्टिमेटली वी आर रनिंग इन वकाटा. म्हणजे तुम्ही आज जे यूज करताय ना, ते पुढच्या काही वर्षानंतर तुमच्या हातामध्ये असेल असं तुम्ही सांगू शकत नाही. द फर्स्ट पार्ट इज व्हॉलॅटिलिटी. म्हणजे जे चेंजेस मार्केटमध्ये होत आहेत ते तर मला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. जर मी असा राहिलो की बॉस माझं सगळं चांगलं चाललेलं आहे तर मी कशाला करू, तर मग तुम्हाला कॉम्पिटिशनची पण गरज आहे, तुम्ही अशाच बाहेर राहणार. जे चाललंय मार्केटमध्ये ते तुम्हाला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. कालपर्यंत एखादी गोष्ट नव्हती, ती आज अचानक आली, उद्या निघून गेली. माझ्या एक्स गर्लफ्रेंड सारखी, राईट? असं अचानक काहीतरी होतंय. BSNL, MTNL बेस्ट एक्झाम्पल. जेवढा BSNL आणि MTNL दर वर्षाला लॉस करतायत, तेवढाच प्रॉफिट प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या दर वर्षाला कमवत आहे, राईट? त्याच्यावर एक फ्रॉक थेरी आहे मस्त. फ्रॉक थेरी ही बऱ्याच जणांना माहिती असेल, परत नव्याने ऐका कारण खूप इम्पॉर्टंट आहे. बेडूक असतो ना, बेडूक हा जनरली जे रूम टेम्परेचरचं पाणी असेल ना त्या तापमानाच्या पाण्यामध्ये जगतो, मग तो राहू शकतो आरामशीर, त्याला काही टेन्शन नसतं. पण याच बेडकाला जर तुम्ही उकळत्या पाण्यासमोर धरला तर तो रेजिस्ट करणार, तो जाणार नाही त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार नाही. पण याच बेडकाला जर तुम्ही अशा भांड्यामध्ये ठेवला त्याच्यामध्ये पाणी आहे आणि ते पाण्याचं तापमान हे रूम टेम्परेचर एवढंच आहे, तर तो आरामशीर जाईल, कारण त्याला काही कुठे त्याच्या स्पेसिफिक ठिकाणी त्याला कुठे ते प्रॉब्लेम वाटत नाही, तो जातो. नंतर त्या भांड्याचा गॅस ऑन करायचा, पाणी तापायला लागतं आणि सगळ्या बेडकाला असं कळत नाही पाणी तापते म्हणून, कारण तो थंड पाण्यामध्ये बसलेला ना मगाशी. पाणी तापायला लागतं आणि बेडकाची त्वचा अशी बनलेली आहे की वातावरण बदललं, पाणी गरम झालं की बेडकाची त्वचा ऍडजस्ट करायला लागते ऑटोमॅटिक. पाणी तापतं, बेडूक ऍडजस्ट करतो, पाणी तापतं, बेडूक ऍडजस्ट करतो, पाणी तापतं, बेडूक ऍडजस्ट करतो, पाणी तापतं, बेडूक ऍडजस्ट करतो. आणि जेव्हा बॉइलिंग पॉइंटला पाणी येतं
तेव्हा बेडकाला कळतं की बॉस लफडाय काहीतरी इकडे, पाणी तापतंय, आता मला उडी मारली पाहिजे. आणि जेव्हा बेडकाला कळतं की आता उडी मारली पाहिजे, त्यावेळेला त्याच्या पायाची शक्ती निघून गेलेली असते आणि तो उडी मारू शकत नाही. ऍडजस्ट करता करता त्याच्या पायातली शक्ती निघून गेलेली असते. अल्टिमेटली पाणी तापायला लागतं, बेडूक म्हणतो. तुम्हाला रेग्युलर स्वतःला अपग्रेड करावं लागणार, मार्केटचं टेम्परेचर तुम्हाला ओळखावं लागणार. जर तुम्ही टेम्परेचर ओळखू शकला नाही आणि कम्फर्टेबल बसून राहिला तर पाणी तापायला लागणार आणि आपण सुद्धा बेडकासारखेच त्याच्यामध्ये समजा काय, राईट. आणि मी तुम्हाला हेच सांगायला ते उभा आहे की बॉस टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे, आता उडी मारणं गरजेचं आहे, राईट. आता पूर्वी सर्व्हिसचं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर पूर्वी 5 करोड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आता हे पण तुम्हाला किती कनेक्ट होईल बघा लगेच, 5 करोड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी टीव्हीला 38 वर्ष लागली, सॉरी रेडिओला 38 वर्ष लागली, टीव्हीला 13 वर्ष लागली, आयपॅडला 8 वर्ष लागली, फेसबुकला 2 वर्ष लागली आणि आता विदिन अ सेकंड्स तुमच्या मोबाईलवर इन्फॉर्मेशन येते. अगोदर 2G होतं, 3G झालं, आता 4G पण आलं. ती पोरगीसाठी दाखवायला लागली 4G. जर तुम्ही माझ्यापेक्षा फार डाउनलोड करू शकला तर लाईफ टाइम तुम्हाला बिल फ्री दाखवायला लागली. 4G पण आलं, म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचायला तर किती वेळ लागणार आहे? सेकंड्स. एप्रिल 2015 मध्ये रिपोर्ट निघाला, त्यामध्ये व्हॉट्सअपचे 80 करोड ऍक्टिव्ह युजर्स आहेत. व्हॉट्सअपवर 80 करोड ऍक्टिव्ह युजर्स आहेत आणि फेसबुकवर 84 करोड ऍक्टिव्ह युजर्स आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं, फेसबुक बेसिकली 7 लँग्वेजमध्ये चालतं. असं म्हणतात की जर फेसबुक हा देश असता तर चीन आणि भारतानंतर फेसबुकचा नंबर लागला असता. एवढी पब्लिक त्याच्यावर आहे. तुमची इन्फॉर्मेशन एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता किती वेळ लागणार? सेकंड्स. आता फेसबुकने तर नवीन चालू केलंय, सारा व्हिडिओ प्ले करायची पण गरज पडत नाही, आपोआपच प्ले करतो स्वतः, राईट. हे पण चालू झालंय आता, पण डेटा पर्यंत मला असं सांगतोय आता डायरेक्ट. एक्झाम्पल घ्या, आता मोठे मोठे ब्रँड्स आहेत ना, या गोष्टीमुळे काळजी घ्यायला लागली. त्यांना कळतं की बॉस टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे, आता काहीतरी केलं पाहिजे. चितळे, चितळेचा मोठा ब्रँड आहे, सगळ्यांना माहिती आहे. चितळे पुण्यामध्ये किती स्टुपिड एक्झाम्पल आहे बघा, किती स्टुपिड एक्झाम्पल आहे. एक माणूस चितळेच्या शॉप मधून दूध घेऊन घरी गेला. घरी गेल्यावरती दूध फाटलं. माणसाने काय केलं असेल, फेसबुकवर लगेच कंप्लेंट टाकली त्याच्या पेजवर की बाबा मी तुमच्याकडून दूध घेऊन गेलो आणि दूध फाटलं, ही मला सर्व्हिस आवडली नाही. मॅनेजरने लगेच बघितलं, मॅनेजरने इमिजिएट तिथेच पोस्ट टाकली की सर तुमचा मोबाईल नंबर द्या. मोबाईल नंबर मिळाल्यानंतर मॅनेजरला फोन केला, सॉरी बोलला, ऍड्रेस घेतला, रिप्लेसमेंट मध्ये दूध पाठवून दिलं घरी. त्या माणसाने लगेच परत पोस्ट टाकली की सर आय हॅपी विथ द सर्व्हिस, तुमच्याकडून मला अशी सर्व्हिस मिळाली. सारा चितळेसारखी माणसं पण विचार करतात, कारण त्यांना कळालंय की हा कस्टमर जर माझ्याकडे नाराज झाला तर मार्केटमध्ये अजून बरेच ब्रँड आता नवीन अवेलेबल आहे. सारा जस्टाईलवर टाकेल, दूध कुठून आणायचं तिकडून घेऊन येईल, पण माझ्याकडून तर अल्टिमेटली जाईलच ना. लोक काळजी घ्यायला लागले. आपण हे करतो का? आता हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा, तुम्हाला विचारणार नाही. स्वतःला विचारा की साला हे असं असं चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये मी सध्या कुठे चाललोय अजून, राईट. व्होलॅटिलिटी, देन अनसर्टिनिटी. चला मार्केटमध्ये अशी अनसर्टिनिटी आलेली आहे की काही होत अचानक काही. आता तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. अचानक नवीन टॅक्स लागू झाला, रातोरात माझा सगळ्यात मोठा क्लायंट दिवाळ करून निघाला. माझा सगळ्यात जुना एम्प्लॉई माझ्या रिसेप्शनिस्ट सोबत पळून गेला. माझा क्लायंट जो माझ्याकडून प्रोडक्ट घ्यायचा त्याला होता माझ्या कॉम्पिटिटर कडून प्रोडक्ट घेतो. माझ्या कॉम्पिटिटरने असं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं जे माझ्यापेक्षा पण बेस्ट आहे आणि माझ्यापेक्षा स्वस्त आहे. उद्या मार्केट डाऊन झालं, म्युच्युअल फंडचं कमिशन अर्ध केलं, नंतर बंद करून टाकलं. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मॅगी, 2 मिनिट में तैयार.
2 मिनिट में आउट. एक 20,000 रुपये पगार घेणाऱ्या अधिकाऱ्याने कंप्लेंट टाकली की बॉस, तुमच्या प्रोडक्ट मध्ये हानिकारक पदार्थ आहेत. त्या लोकांनी निग्लेक्ट केली. आता पर क्वार्टर 250 करोडचा लॉस खाते नाही. गेल्या एका वर्षामध्ये 1000 करोडचा लॉस झालेला आहे. त्याने प्रेडिक्ट केलं होतं असं काहीतरी होईल म्हणून फ्युचर मध्ये. सडन बसले ना सगळं हे फटका. वी कॅन नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अँड वी कॅन नॉट स्टॉप. कॉम्प्लेक्सिटी. बॉस, मार्केटमध्ये अशी कुठली गोष्ट एखादी येईल जी अचानक मला रिप्लेस करून जाईल याची मला गॅरंटी नाही. कॉम्प्लेक्सिटी. गोष्टी बदलत आहेत. कुठली तरी गोष्ट अचानकच येते. चला ऑर्कुट मस्त मस्त चाललं होतं, सुखामध्ये नांदत होतं, अचानक फेसबुक कुठून तरी आला आणि मला बंद करून गेला. कोडॅकचं मस्त मस्त चाललं होतं, अचानक कुठून तरी डिजिटल कॅमेरे आले, मोबाईल कॅमेरे आले आणि कोडॅकला बंद करून गेले. मोठ्या मोठ्या ब्रँड्सला, आपण तर अजून कुठेच नाही, मोठ्या मोठ्या ब्रँड्सला. पहिलं एक्झाम्पल कोडॅकचंच आहे.